अहो जरांगे उन्हात बसलाय, वर टाकळी बांधली, खाली गादी घेतली म्हणून तुम्ही जरांगेकडे धावत पळत गेला. पण आमच्या ओबीसी भटक्यामधला वडार समाज रात्रंदिवस दगडी फोडतो, आमचा वंजारी समाज ऊस तोडतो, मेंढपाळ बांधव उन्हामध्ये मेंढ्यांचे कळप राखतो. या लोकांचे दुःख वेदना या गोष्टी या सरकारला कधी दिसत नाहीत. पण मनोज जरांगे त्या आंदोलनाला बसले आणि एकदम लाचार सरकार आम्ही बघितलं. या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला बळी पडून कास्ट स्क्रुटिनी करणाऱ्या समितीवर जर यांनी काही दबाव आणला तर ओबीसी त्याला एकदम प्रचंड विरोध करतील. त्याचबरोबर ज्या ज्या तहसील कार्यालयामधून फक्त संख्येच्या बळावरती जर कास्ट सर्टिफिकेट इश्यू केले जाणार असतील तर वेळ पडली तर आम्ही असे बोगस सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या तहसीलदार कार्यालयावरती हल्ले करू, तहसील कार्यालयावर हल्ले करू आणि आम्ही प्रसंगी कायदा हातात घेऊ. आम्ही संविधानाची भाषा, कायद्याची भाषा बोलणारी माणसं आहोत. पण बेकायदा कृत्य जर गव्हर्नमेंट करायला लागलं मनोज जरांगेच्या सांगण्यावरनं तर आम्ही या सगळ्या आस्थापनांवरती आम्ही हल्ले करायची सुद्धा भूमिका इथून पुढच्या कालावधीत घेऊ.